मैं निसार अहमद, गोवर्धन घाट टेकड़ी यहाँ पर रहता हूँ, नांदेड़। मुझे अटैक आया था और अटैक आने के बाद मेरी एंजियोग्राफी करे। एंजियोग्राफी में 3 ब्लॉकेज बताए, तो मुझे तुरंत बाईपास का सलाह दिए दूसरे हॉस्पिटल में। फिर हमारे चाचा ने मुझे दत्तक कृपा हॉस्पिटल में लेकर आए। यहाँ पर मैंने ट्रीटमेंट लिया। पहले मुझे सीने में दर्द, जलन, सांस लेने में तकलीफ होती थी। यहाँ मैंने 3 महीने का कोर्स किया, ईसीपी मशीन का और ये चेलिसिल यानी ग्लूकोस लगाती है, वो 3 महीने ट्रीटमेंट लिया। अभी अल्लाह के करम से मुझे आराम मालूम हो रहा है। अब दम नहीं आ रहा है? नहीं, दम नहीं आ रहा। और अपना ये इको आपका पहले कितना? पहले पंपिंग 45 थी, अब 50 हो गई और चेक करने के बाद और बढ़ेंगे, ऐसा डॉक्टर साहब बता रहे। और समझो ऐसा किसी को तकलीफ है, प्रॉब्लम है हार्ट का, तो उनको क्या बोलना चाहेंगे आप हॉस्पिटल की तरफ से? हॉस्पिटल की तरफ से ये बोलना चाहूँगा कि भाई चीरफाड़ करने से बेहतर है यहाँ आए, एक बार डॉक्टर साहब से बात करें। एकदम बिल्कुल सही इलाज है, इंसान यानी कि अद्दू होने से बच जाता। आपल्याला काय त्रास होता आपल्याला? माझं नाव भारत अर्जुन कांबळे आणि मी राहणार आहे कुरुंदा, म्हणजे वसमतजवळ आहे माझं गाव, तर जिल्हा हिंगोली. तर सुरुवातीला जून महिन्यामध्ये मला इकडे छातीमध्ये दुखण्याचा त्रास झाला होता. तर तो पेन खूप जास्त होता, पण मी त्याच्याकडे लक्ष नव्हतं केलं. मग अजून 2-3 दिवसानंतर डबल मला इकडे छातीमध्ये त्रास होऊ लागला. मग घरी सांगितल्याच्यानंतर मला घरच्यांनी सांगितलं की दवाखान्यात जाऊन बघ. गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी ECG वगैरे काढला. ECGमध्ये आणि इकोमध्ये समजलं की मला अटॅक येऊन गेलेत माइल्ड. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की आता ॲडमिट व्हावं लागते असं काहीतरी वगैरे म्हणले ते. पण मी ॲडमिट न होता घरी गेलो. घरी गेल्याच्यानंतर 2-3 दिवसानं डबल त्रास झाला आणि नंतर इकडं दवाखान्यात आल्याच्यानंतर डॉक्टरांनी अँजिओग्राफी करून पाहत म्हणले. मग आम्ही अँजिओग्राफी केली तर त्याच्यामध्ये 2 ब्लॉकेजेस दाखवले होते. तर त्याच्यानंतर मग अँजिओप्लास्टी करायला सांगितली होती. पण मी म्हणलं सर मी ॲडमिट होण्याच्या यानं आलेलं नाही, मी घरी जाऊन मग ठरवतो आणि नंतर येतो. मग मी घरी गेलो. घरी गेल्याच्यानंतर मग माझ्या भावानी धर्माधिकारी सरांच्या दवाखान्याबद्दल ऐकलं होतं, इथं अशी अशी ट्रीटमेंट आहे, ECP सेंटर आहे. मग आम्ही सरांना फोन करून विचारलं की याच्यावर ट्रीटमेंट होते का. तर सर म्हणले होते आमच्याकडं. मग आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवून इकडे आलो. मग सरांनी ट्रीटमेंटबद्दल सगळी माहिती आम्हाला सांगितली, कशी काय आहे ट्रीटमेंट वगैरे, इंजेक्शन आणि मशीनचं. मग आम्ही घेण्याचं ठरवलं. मग मशीन आणि ते इंजेक्शन सुरू केल्याच्यानंतर थोड्या दिवसात मला चांगलं वाटू लागलं. त्याच्या अगोदर काय त्रास काय होता? तेच छाती दुखत होतं माझं. हो, दम लागत होता, घाम येत होता खूप. आता आपली ट्रीटमेंट किती झाली आणि किती फरक पडला? म्हणजे सरांचे 10 इंजेक्शन घेतले की मला फरक जाणवला. घाम येणं, सगळे सिम्पटम्स माझे बंद झाले दादा. आणि ट्रीटमेंट अजून अर्धीच झालेली आहे, तर मला एकदम ओके वाटत आहे. पहिले आपली 30% पंपिंग होती. हां, पंपिंग माझी 30% होती, आता ती वाढून 50% झालेली आहे. लोकांना काय आव्हान करणार जे असं त्रास भोगत आहे त्यांना? हार्टच्या पेशंटनी बायपास आणि अँजिओप्लास्टीकडे न जाता सरांकडे यावं, सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि ही जी ट्रीटमेंट आहे हीच सरांनी म्हणजे सांगितल्याच्यानंतर घ्यायला पाहिजे. सध्या स्थिती कशी आहे आपली? माझं एकदम चांगलं, ओके. दम लागत नाही, आता काय नाही, मी सगळे कामं करू शकतो व्यवस्थित. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि ECP चिलेशन सेंटर नांदेड, जे की मागील 5 वर्षापासून आम्ही नांदेडमध्ये हृदयाच्या रुग्णांवर बिना शस्त्रक्रिया कुठलीही चिरफाड न करता उपचार करत आहोत. तर आमच्याकडे ECP आणि चिलेशन नावाच्या उपचार उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना एंजिओप्लास्टी बायपास झाल्यावर सुद्धा हृदयामध्ये वेदना होतात, दम लागतो, ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, ज्यांना कार्डिओमायोपॅथी नावाचा हृदयाच्या स्नायूचा आजार आहे, ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन, ज्याला की आपण म्हणू लैंगिक दौर्बल्य, ज्यांना अनकंट्रोल्ड शुगर आहे, अनकंट्रोल्ड BP आहे, अशा रुग्णांना
कुठलीही चिरफाड न करता USFDA अप्रूव्ड अमेरिकन मान्यप्राप्त उपचार, ज्याला ECP आपण असं म्हणतो, ही नांदेडमध्ये आपण मागील 5 वर्षापासून करत आहोत. आणि आपल्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांची आणि उपचार घेतल्यानंतर सक्सेस होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. म्हणजे आपल्याकडं ऑलमोस्ट 90पेक्षा जास्त सक्सेस रेट आहे आपल्या ट्रीटमेंटचा, आपल्या सेंटरचा. आपल्याकडे उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना या उपचाराचा फायदा होत आहे. आत्ताच आपल्याकडे 2 ट्रीटमेंट घेऊन रुग्ण डिस्चार्ज होत आहेत, श्री कांबळे आणि निसार मोहम्मद. तर यांचा आपण आता मनोगत ऐकत आहोत. तर ही जी ट्रीटमेंट आहे की बेटर ऑप्शन फॉर नो ऑप्शन हार्ट पेशंट, म्हणजे ज्यांना कुठलाही ऑप्शन नाही आहे, ज्यांच्यामध्ये बायपास होऊ शकत नाही, प्लास्टिक होऊ शकत नाही, ज्यांना कॅन्सरचा आजार आहे, ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, असे अत्यंत नाजूक प्रकारे जे हृदयाचे पेशंट असतात, अशा पेशंटना आपण कुठलीही चिरफाड न करता ECP आणि चिलेशन उपचाराने तर दुरुस्त करतो. तर ज्या प्रकारे बिना चिरफाडची आपल्याकडे उपचार आहे, त्याचप्रमाणे बिना चिरफाडवाली टेस्ट कार्टोग्राफी नावाची एक टेस्ट आहे, जे की आपण नांदेडमध्ये दर महिन्याला आपण घेत असतो. कार्टोग्राफीची मशीन आपल्याकडे नाही आहे, म्हणून मुंबईवरनं तज्ज्ञ डॉक्टर ही मशीन घेऊन येतात आणि आपल्या नांदेडमध्ये कार्टोग्राफी नावाची आपण ही दर महिन्याला तपासणी करत असतो. तर ही तपासणी कोणी करावी? ज्यांचं वय 30पेक्षा जास्त आहे, ज्यांना ऑलरेडी मधुमेह, उच्च रक्तदाब, ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, प्लास्टिक झालेली आहे, बायपास झालेली आहे, त्यांना सध्या हृदयाचं स्टेटस पाहायचं आहे, किंवा जे अति ताणतणावामध्ये काम करतात, ज्यांना मद्यपान, धूम्रपान, स्मोकिंग, ड्रिंकिंगची व्यसनं आहेत, जे रात्री जागरण करतात, दिवसात झोपतात, असे जे व्यक्ती आहेत, ज्यांना अति लठ्ठपणाचा आजार आहे, ज्यांचं वजन वाढलेलं आहे, ज्यांना शुगर BPचा जास्त त्रास आहे आणि ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, अशा सर्व रुग्णांनी 30 वर्षाच्या वरील रुग्णांनी कार्टोग्राफी नावाची आपली नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट, ज्याला की आपण कुठलीही चिरफाड न करता, कुठलेही स्टेंट न टाकता, कुठलेही तार न टाकता ही आपण तपासणी करतो. तर याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये हृदयाला रक्तवाहिन्या, 3 रक्तवाहिन्यामधून किती प्रमाणात रक्तपुरवठा होत आहे, हृदयाचा कुठला भाग डॅमेज झालेला आहे का रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे, हृदयाला किती प्रमाणात ऑक्सिजन मिळत आहे, हृदयाचे वॉल कशा प्रकारे काम करत आहेत, हृदयाची पंपिंग कशी आहे, हृदयाचा चिकटपणा, ज्याला का आपण म्हणू पातळपणा, घट्टपणा, ही कमी झालेला आहे का, वाढलेला आहे का, हृदयाचा शुगरमुळे हृदयावर काही परिणाम झाले का, अशा सर्व गोष्टी एक 10 पानाचा रिपोर्ट याच्यामध्ये जनरेट होतो. आणि याची तपासणी फीस पुण्या मुंबईपेक्षा अत्यंत सवलतीच्या दरात आपण इथं नांदेडमध्ये करत आहोत. मागील दत्तकृपा हार्ट केअर सेंटर येथे दरवर्षी आपण दर महिन्याला डॉक्टर इथं येऊन ही तपासणी करतात. याच्यामध्ये आमच्या पेशंटची पण आम्ही तपासणी करतो. तर आमच्या पेशंटला उपचारानंतर किती प्रमाणात फायदा झाला हे या तपासणी मार्फत रुग्णांना कळतं, रुग्णांचं समाधान होतं. जसं रुग्ण करतात त्याचप्रमाणे जे काही व्यक्ती आहेत ज्यांना अनुवंशिकता आहे, आईवडिलांना हृदयाचा आजार होता, मलाही होऊ शकतो का अशी ज्यांना भीती आहे, ज्यांच्या आईवडिलांना हृदयरोगाचा इतिहास होता, तर अशांनी जरूर कार्टोग्राफी नावाची तपासणी करून घ्यावी आणि आपलं हृदय सुरक्षित ठेवावं. कारण हृदय हे आपलं असं एकमेव अवयव आहे जो बंद पडला तर माणूस त्वरित मृत्यू पावतो. आणि सध्या हृदयाचे आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचं खानपान, मद्यपान, धूम्रपान, स्मोकिंग, ड्रिंकिंग, व्यसनाधीनता, ताणतणाव याच्यामुळे हृदयाचं रोगाचं अटॅकचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे. तर आपण हृदयरोगा अटॅक वेळेवर जर आपण तपासणी केली आणि उपचार केला तर ते हृदयरोगा होणारे मृत्यू आपण टाळू शकतो. आणि त्या हेतूने आम्ही दत्तकृपा हार्ट केअर ECP सेंटर येथे कार्टोग्राफी नावाची तपासणी ठेवलेली आहे. तर 31 जानेवारी शुक्रवारी रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत कार्टोग्राफी आपल्या इथं होणार आहे. ज्यांना कोणाला ही तपासणी करून घ्यायची त्यांनी आमच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि आपले हृदय स्वस्थ ठेवावे. धन्यवाद.